का रे, कुठं चालला? काही नाही बाबा, येतो इथून. अजयचा फोन होता, मला वाटते दारात आला की काय माहित. मला म्हणते गॅस का रे, बाहेर ये. असं असं, बरं बरं, मी आतलं कुठे चालला. बाबू निजला का? आत्याजवळ आहे तो, झोपेलाच आहे. बसेल आहे पण त्याच्याजवळ. हे काय आले, तिथंच थांबा. कुठे चालले तसं तसं कोणाच्या आहे घरात? काय काम आहे? अरे जवाई बुवा, तसं कोण म्हणता राज? हा हा हा, ते जवाई गिवाई चुकला आता. त्या दिवशी सांगितलं ना मी तुम्हाला, फोनवर सांगितलं ना. ते जवाई बुवा आणि ढमका बुवा ते झाला आता. आता कोर्टात भेटायचं सरळ. इथं कसे काय आले तुम्ही? माय रत्नी, तिची माय बाप आली. होती का खैरुबाचा गैट आहे? खैरात वाटणं चालू आहे का? ती चालले उरले सुटले. थांब आता. मुखीने थांब ना, तू बोलून राहिला ना काही, तू काय जात तसं पुढे. बसा तुम्ही ती बाबूजवळ. अशी कशी जात नाही? घरात आले कशी ते माल्या? पाय ठेवला कसा त्याने माग? औदसा आलीशी ना तर चिट्या धरून काढून देतो तिले. नाताच्या भेटीला आलो माय आम्ही. बस झालं सर, कशी जसे आले तर वापस जायचं. कारण आम्हाला इतकी बिन माणूस की नाही, घरी आलेल्या लोकायला काढून देऊ आम्ही. जर तुमचं आमचं नातं काही नाही, पण कोण्या काळात होतं ना, त्या नात्याचा मान ठेवतो. आणि सांग चला निघा, लवकर निघा. असं कोण म्हणता येईन बाई? लेकराले आले आलो बाय, आमचा जीव तेव्हा त्याच्यासाठी. काऊन काल जीव तोडला लागतो त्याच्यासाठी? तो बेघर आहे, अनाथ आहे. हा, त्याची फक्त माय मेली, बाजून जिवंत आहे. आणि काल जीव तोडा लागण्यासाठी? आणि बिना मायची लेकरं लय आहेत. हा, आणि त्याचा बाप श्रीमंत आहे, आणि बाप समर्थही आहे त्याला वागल्या. त्याच्यासाठी तुम्हाला जीव लायची गरज नाही. असं नका म्हणू, मी तुमच्या पाय लागतो. फक्त आम्हाला लेकराले पाहू द्या, बाबू कसा आहे. आम्ही चाललो जातो. आम्ही काही होती राहत पप्पा, काहीच नाही. फक्त त्याला पाहायला आलो आम्ही की कसा कसा आहे बाबू. हा, 4 दिवसाचं लेकरू तुम्ही घेऊन आले. का आले ठेवत होतो तर ती मारते का तुम्ही आमच्या नाताले? पिले फसला का तुमच्या पोरीसा? मोती आले. इन बाई असं नका म्हणू माय. कोण म्हणता? अरे त्यांनी घरात बसू तर ते, बसून बोलू शकता आपण. एक शब्द जरी बोलसाल ना तुम्ही, अति अंगावर घासलेट घेईन मी आणि पेटून देईन घरात. आजच तुम्ही बोलले काही तर मग तुम्ही पायसानच की मी कोण हा. आता त्याची बाजू तुम्ही घेतली की तुम्ही स्वतःचा सत्यानाश करून घेसाल. ठेवा. काय आहे तुम्हाला समजत नाही काय? सांगितलं ना महापोरा नाही चालले जा म्हणून. कोर्टात जा आता. नोटीस पोस्टिनच तुमच्या घरी. सांगा तुमच्या शिकेल पोरीले, तिले तर वाचता येईलच. काही किती खावटी गावटी काही पाहिजे तर मागजो म्हणा. पैसा लत्ता भरपूर देऊ म्हणा तुले. एवढं मा पोराचा जीवनाचा सत्यानाश केला, मागाचा एवढा वनवा केला, त्याचा मोबदला तर तिले वेळेस लागेल ना. असं नका म्हणू इन बाई. आम्ही बी त्या पोरीले जरसं काही बरं पाहून राहिलो. आमची पोटची पोरगी आहे, पण खरं सांगतो लय मातून उतरलं. पण आता असं आहे, पोटची पोरगी आहे, मारून तर टाकता येत नाही, घरातून हाकलून येता येत नाही. ओली बायती नाही, कुठे जाईन, कशी राहीन, काय खाईन, मग घरात ठेवायला गुरायला. याच्या उपर विचारा, नाही त्याच्या मायला विचारा. मी त्याच्या संग बोलूनही नाही राहिलो, कारण मलाच हे वागणं पटलं नाही इन बाई. तिनं काही करायला लागत होतं, लेकराला तरच नव्हतं लागत. मी मान्य करतो ना, चूक मायच आहे, माच रक्ताच दोष आहे, दोष माल्याच रक्तात आहे, मापोरीच चुकलाय. पण त्यासाठी लेकराचं नको हे करू. लेकराला आले तर पाहू द्या. आम्ही फक्त पाहतो, भेट घेतो बाबूची आणि चाललं जातो. जवळ बा, मी तुमच्या पाया लागतो. मी तुमच्या. फक्त आम्हाला भेटू द्या. मामीची पाय घे नका लागू. नाही, चूक आमचीच आहे ना, पण फक्त लेकराला भेटू द्या. त्या पोरीनं काय केलं तुम्ही तिच्या संग काही, आम्ही एक शब्द म्हणत नाही.
म्हणत नाही मा पोरीला माफ करा आणि मा पोरीला घरात द्या आणि मा पोरीचं काय, मी काहीच नाही म्हणत आणि मला तोंडच नाही. मा पोरीनं मला जागाच नाही बोलली की मी म्हणीन की मा पोरीला वागवा. पण फक्त एवढं म्हणतो की आम्हाला लेकर पाहू दे. मामीजी उठा, पाय नका लागू मला. योगिताची आई उठा. काय ना बापा, आमचा काही दोष नाही. ते पोरकीच तस करून राहिली का तिले भूत झोंबला का तिले काय झालं. मला काहीच बोलायला जागा नाही, शब्दही नाही. मी काहीच म्हणत नाही ना तुम्हाला की पोरीले माफ करा म्हणून. नका तिले माफ करू. पण मला इतकं वाटते फक्त माय लेकाची ताटातूट नका कर. तिले मूल करीन म्हणून वागवा तुमच्या घरात. खरंच बाई बा, हे पा मी बी तुमच्या जागी असतो ना, म्या बी योगिता माफ नसतं केलं. इमानदारीने सांगतो, तिचा बापा मी तिची बाजू घेत नाही. तुमच्या जागी मी जरी असतो तरी बी तिला माफ केलं नसतं. पण फक्त लेकरासाठी जीव तुटते हो. बाबू इनबाई आई भेटू दे त्याला. जोशनाताई बघ ना, मी ती फोन लावून राहिले, कोणीच माझा फोन नाही राहिला. बाई योगिता, तुला असं वाटते की ते लोक तुला इशाऱ्यावर नाचाव? तू लोकायले त्रास देशील, तू लोकायले ब्लॅकमेल करशील, तू तान्या लेकराले त्रास देशील, वरून लोकायले मग मला माफ करा, मला माफ करा. लोक का शंभूडपुशी आहेत काय? का तुला लय हिरे लागले तुला धरून ठेवतील? असं कोण म्हणतो? असं कोण म्हणतो म्हणजे? तुला किती बाई मागे समजावून सांगितलं होतं की बाई योगिता असं करू नको, लय चांगलं आहे मायतवालं. जाणं जरा, पाहिनं जरा, जगात जरा पाहिनं कसं आहे तर, किती पोरी त्रास सहन करतात, किती पोरी कशा राहतात ना जरासं. तुला तर सगळं चांगलं होतं. किती त्या पाहुण्याचं नुकसान केलं ते, म्हणजे दांगडो केला, त्या पाहुणा आला, नोकरी गेली पाहुण्याची. सोपा आहे का नोकरी लागणं? त्या घरी पैसा आहे बाई म्हणून वाटत नाही. विचार ना जरा आमच्या सारखेले की काटकसर करून जीवन जगा लागते. विचार ना त्या रागिनीले, तिचा नवरा प्रायव्हेट काम करते. किती सोपं आहे का जीवन जगणं? त्याला हाताने त्या पाहुण्याची नोकरी गमावली. तो आल्याच्या नाही नाही ना व, माल्याच्यानं काय गेली हो? खोटं नको बोलू, खोट्या तोंडाचे. हे पाय बाई, तू त्याला जीव बाई कसं जगतं तसं जग. आता तुला सांगू आम्ही थांबलो. आता तेच ते हाडगाड काही आम्ही फिट करत नाही, कारण आम्हाला काही टाइम नाही. आम्हाला संसार आहे. मी आता आज बाबा आले बाबा की मी उद्या सकाळी चालले जातो बाई. मा घरी ती माझ्या घरचे लोक वाट पाहत असतील. त्याला कोणाला लागाव माय? जोशना ताई थांबत खरी, बोलत खरी. रागिनी तिकडे एकटी बसलेली आहे, मी जातो. आल्यापेक्षा माई गरज तिली आहे जास्त. तुला काय आहे? असं नको म्हणू जोशना ताई, असं नको म्हणू. मला लय एकटं पडल्यासारखं वाटून राहिलं. मला लय एकटं टाकून राहिलं ते लोक आहे ना. माझ्या घरून ते स्वीटू ताई फोन नाही घेऊन राहिली. घरी तर बरं कोणच नाही घेतला मला फोन. मोठे बाबाच्या फोनवर सुद्धा फोन केला, तिने मला फोन नाही उचलला. माले सासरे मला फोन कधी टाळत ना जात जात. म्या मागे एवढा काही भांडणं झाले ना आमच्या घरी, तरी बी मला साऱ्यानं मला फोन घेतला होता. माझ्या संग बोलले होते. मला म्हणत ये बाई काळजी करू नको मी हाव. पण यावेळेस तेही मला फोन नाही घेतला व. अतिची माती केली बाई ते. अति केलं आता त्याची माती झाली. ऊस गोळ आहे म्हणून कधी मुळा सकट खाऊ नये. चांगले लोक होते, तुला समजून घे, सासरे चांगले होते, सगळं चांगलं होतं. तुला जमलं नाही, आता काय आधी लागतं त्या लोकांचे. जाऊ दे ना, तशी ते पटतच ना जात ना. मग आता सुनबाचून खोकलाच गेला ना. जाऊ दे, लेकरू घेऊन गेले ते त्याचं. असं आहे का की लेकरू अतिश ठेवलं त्याला पायात बेडी आहे? त्याला पाय मोकळे आहेत ना आता. जग ना आता तू तो जीवन. असं नको म्हणू, मी लेकराला सोडून कसं जगू? काय पाहिजे तुला लेकरू? तुला काय पाहिजे?
तू तर म्हणस की यानं मला असं झालं, माझं करिअर बाद झालं. आता करणं माझं करिअर नेलं त्याच्या बापानं त्याले. तर तो कसा आहे वागू? आणि त्याचे का बाप काय म्हातारा झाला का त्याला बायको भेट नाही? आज ना सकाळी लग्न करीन त्या पोराला मी भेटीनच. असे ना सावत्र पण माय तर भेटीनच, जगीनच तो. बाबा हाय, आजी हाय, राहीन चांगला. तू कर माय तुला इकडे काय करतो, त्या चेरावर जातो का उंदरावर बसतो, जाय तू. असं नको म्हणू ना व. कशी बोलव, खरंच नाही घरचे लोक असंच करतील का हो? मला फोनही नीट घेऊन राहिले. मला काय वाटलं जोशनाताई की बा मला सोडून कसं राहील, नेऊन जरी राहिले ते तरी त्याला वापस आणाच लागेल. पण ते तर आणून नेतले, मला फोनही नाही घेऊन राहिले. ते काय 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 त्याची काय सोय लावली? त्याला दूध कुठचं पाजत असतील ते? आता ते तू काय विचार करतो जोशनाताई? आता 2 दिवसानं मला लेकराचं बस आहे. मग त्याचा बाप करीन, त्याची आजी करीन, त्याचा आबा आहे, लय आहे त्याला गणगोत. तीन ती असं नको म्हणू ना व जोशनाताई. मी तुला पाहा लागतो, तू फोन लाव ना तिले, तू लाव ना त्याला फोन, तू सांग ना त्याला समजावून. आता योगिता कधीच असं वागणार नाही. मला फक्त मला लेकरात राहू द्या म्हणा. मला 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 काहीच नका देऊ म्हणा, मला काहीच पाहिजे. मोल करीन म्हणून ठेवा, मला फक्त मला लेकराजवळ ठेवा म्हणा. मी काही फोन नाही लावत बाई त्या पाहुण्याले, काही नाही. मागच्या वेळेस लावला होता ना, आता 10 वेळा मी काही लावत नाही. आणि तू काही गॅरंटी ह्यासारखी पोरगी नाहीस की तुला गॅरंटी घ्या आणि तू चांगली राहशील. आम्हाला तोंड पाडतं तू. आणि आता कोणत्या तोंडाने त्या पाहुणे फोन लावू मी, आणि कोणते मा फोन घेतील? मी काही लावू नाही बाई फोन. जोशनाताई, आई बा तर तेच गेले ना, मला सांगून ना राहिले तुम्ही. आता तेच गेले ना, सांग बरं खरं. इतकी तर हुशार आहेस, मग काऊन नाही गेली आई बाबाचं? का तुला जास्त नाही वाटलं? एखादी पोरगी तर ती तुकडे नव्हती मोडत, लढत पळत जात होती, तर ती त्या लोकांच्या पाय पडत होती, काही करत होती, भीक मागून राहत होती त्याच्या गावात. घेतच होते आज ना सकाळी तुला घरात. तू तर अति मस्त गट्ट्या खाऊन राहिली, आपटी हिमण्या गाऊन राहिली. मले घरात ना माई माफी मागा ना, कोण मागीन? काय झालं मग, काऊन लढते? बाबू बाईनं कोण आलं? मा सोना मा बाबू, लढू ना मा, लढू नये. बाबूला भूक लागली का? काय झालं बाबूले? झोपा झाली का बाबूची? बाबू चालला आला. याद नाही आली तुला जीची आबाची? भूक लागली असेल त्याले, झोप झाली ना आता. भूक लागली का रे? काय करू बापा, मीच तोल्या याच्यात पापी आहो रे, मीच पापी. माहीच पोरगी आहे ते, माझ गुन्हा आहे रे राजा, कर्जू मले. काय करू बाबा? सोन्यासारखं लेकरू. मी त्याची दुधाची बाटली आणतो. बसा मामाजी. हो, पाहिजे बरोबर घे बाबूले. एवढा प्रसंग हा माझ्या जीवनात पेचाचा आहे, मला काहीच समजून राहिलं. येईले जर नसतं दिलं तर ते कोणी असं वाटत असतं की येईले कायची सजा देऊन राहिलो बा. चूक तर तिची आहे ना, तिच्या मायबापाची थोडीच आहे. आणि कितीही झालं तरी माय लेकाचे नाना नानी तर हेच राहतील ना. कितीही ताटातूट झाली, कितीही संबंध तुटले तरी नाते नाही तुटत ना, ते रक्ताचे असतात. काहीच समजून नाही राहिलं मला. उगे 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 बाळा उगे. आई, काही म्हण नको तेले, भेटू दे तेले, राहू दे बाबूजवळ. कारण त्याचे तेवढा जीव तुटून राहिला तेवढा आपला. बाबू हा पिल्या नसू शकते, हे आहे पुढे आता मागून पोरगी येईन. आई तसं नाही, तिच्या आई बाबाच नाही. पाहिलं ना,
पाय कसे बसले ते लेकराला घेऊन. त्याचंही मन दुखून राहिलं आई. त्या योगिताची सजा तू तिच्या मायबापाला का देत? शेवटी माय लेकराचे आजी आबाजीच ना ते. काही कर्ज आहे. हा घ्या म्हटलं बॉटल. आता माय नाही तर लेकराचं वदरलं दूध प्यायला लागेल ना. चल बाई, वहिनीला सांगितलंच नाही. आईला सांगितलं कशी. वहिनीला सांगते ना की वहिनी आम्ही येऊन राह म्हणून. अरे सुनबाई, हा घरी नाही का? नाही बाबा, ते घरी नाहीत. काहून काय हो? त्याची गाडी तर घरीच आहे बाई. म्हणून म्हटलं मी आता हाय का तो. नाही बाबा, मग काय मी बाहेरच असतील, घरी नाहीत आले ते. मला वाटलं मळ्यातच जायला का. मला लक्ष नाही गाडी दार आहे की काय. तर मला वाटते मग बाहेर आहे. असं असं, बर बर, पाहतो मी. फोन लावा ना बाबा त्याच्या फोनवर, समजतेच मग कुठे तर. हो बाई हो. का हो? काय होतं? अरे काय नाही, मला वाटलं मग या घरीच आहे का म्हणून मी आज गेलतो. तो घरी नाही. दारात गाडी आहे ती दारात हाय वाटते बसेल. पाय बरं तर ती आहे का वळाखाली बोलतो अशी आवाज दे बरं, नाही तर राहू दे म्हणून लावतो थांब. आता ती दुकानात आहे बसेल. लय वाजता आला तो घरी, घरात नाही आला तर तीच बसेल आहे दुकानात. असं का? बर बर. काय निधी? आपाजी, आम्ही गावाला चाललो मामाच्या घरी. अरे बापा रे, लागला उन्हाळा नाही. पेपर झाले, चालले मामाच्या घरी. मग आता काय घोर आहे उन्हाळ्याभर. हाय कुठे चालले हो? हा माहित मायनं तर सांगलंय मले. कुठे चालले हो? हे निधी ना लयच रिकामी आहे, खायला सांगत बस. या पोरीला सांगाच लागत नाही काही. निधी. हा आई, माझ्या आईनं बोलावलं. ओय थांब, कुठे चालले मामाच्या घरी? हा कोण सांगितलं? तो मायनं म्हटलं काय? तर पाय ना, बया बया सांगलं नाही तिनं. कुठे चालले? कोण राहिलं न्यायला ते का तो मामा? काय आणले काय त्याच्या घरी? आम्ही फतार नाही, आपल्याच तर गावात आंबे आहेत. काय आलं त्याच्या घरी? माझ्या आप्पाजी विकत आणतात आंबे. काय बाई पाहिलं? हा घरचं सोडून चाल कच्चे फतर खायले. आता घरीच आंबा आहे, काय जायला लागते. काय डोकसं खातं व तू? काम करू द्यायचं इकडे, बडबड बडबड करत राहायचं. मग आता जात नाही आले ना पोरीचे पेपर, जातील सुट्ट्या आहेत तर राहतील 4-5 दिवस येतील. डोकसं खात राहते. जाय प्याला बनियान. माणूस घरी आला, प्यायले पाणी द्याव, चाय विचाराव, जेवण विचाराव, ते काही नाही. सुट्ट्या आहेत, कलेक्टरच आहे. अशी कशी जाते तर पाहिजे. मला सांगलं नाही. निधी काय काम आहे तुला? आतापासून सांगायचं, तुला म्हटलं ना सांगायचं नाही म्हणून. आपण चाललोय तर मग आपाजीला सांगितलं, आजीला नाही सांगितलं. का कोई चालली? लय 8-10 दिवसानं जाईन म्हटलं, त्याच नाही जात. काहून काय झालं? मला वाटलं असं काय चालली. 8-10 दिवसानं चालली का? तुला सांगूनच जातो मी. बॅग उचलल्यावरच समजेन तुला की मी गावाला चालली. आजपासून जर सांगितलं तर येतं एक एक प्लॅन तयार होते. भांडणं उखडून काढीन, बिमार पडीन, सिरियसच होईन. माझी सासू सिरियस असं वाटेन बघा, न्यास नेऊनच टाका लागते. त्या डायरेक्ट चपला घालतानाच दिशीन आम्ही बॅग सहित. मग काय करणार आहे? कर म्हणा मी गेल्यावर दांगडो. हे मॅड पोरगी आहे ना, मी सांगितलं ना, नाही तर सांगितलंच नसतं मी. आता मला 2-3 दिवसानं जावं लागेल. का ग मम्मी, आपण चालू नाही का? चुप बस. तुला सांगितलं नाही तर सांगत राजू म्हणून त्यांना. तुला जायचं आहे ना मामाच्या, मग चुपचाप बस एकदम. आपण जाणार ना पण मामाच्या इथं, आपण जाऊया. मामी 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 जवळ राहायचं आहे मला. हो उद्या संध्याकाळी चाललो आपण. चुप, आता आवाज सांगायचं नाही कोणाला. चोरून जाणार का आपण लपून लपून? आजी जाऊ देत नाही म्हणून लपून लपून जाणार का मामाच्या इथं?